तारळी धरणाचं रिंग रोडचं काम मी करतोय. काम जून 22ला मंजूर झालेलं आहे. 2-3 वर्ष काम व्यवस्थित चाललं होतं. मागच्या वर्षी अधीक्षक अभियंता यांनी आम्ही जी मटेरियल टेस्टिंग करतो कामासाठी योग्य मटेरियल आहे का नाही त्याचा रिपोर्ट क्वालिटी कंट्रोल विभागानं ओके म्हणून दिला 2 मे आणि 14 मेला. त्याच्यानंतर आम्हाला काम 1 दिवसाचं करायचं, परंतु त्याची मंजुरी मात्र दिली ऑक्टोबरमध्ये. आता ऑक्टोबरमध्ये मंजुरी दिल्यानंतर त्यांची मुदत होती परत 2/5/26 पर्यंत, म्हणजे 1 वर्षाची मुदत असते. ह्या 1 वर्षात काहीच केलं नाही. मधल्या वेळेत मी काय काम केलं मंजुरीच्या हिशोबाने ते यांनीच करायला मला सांगितलं की तुम्ही काम करा आणि मंजुरी देतो. आणि आता आज जून महिना आला तरी मला मंजुरी मिळत नाही. त्याच्या आधीनं 100 वेळा मी भेटलो असेल की बाबा ही करा म्हणून. मध्यंतरी कलेक्टर ऑफिसला पण मी उपोषणाचं ह्याचं नोटीस दिली होती 4 महिन्यापूर्वी, तरी सुद्धा काही त्याच्यावर फरक पडलेला नाही. काल परवापर्यंत म्हणलं की अजून मला 10-15 दिवस येते, त्याच्यावर पण काही विषय नाही. मी जर केलं असेल काम तर मी काम केलेले, परवानगी तुम्ही दिलेली नाही. मधल्या वेळी तुम्ही काम करा सांगितलं ना, आता म्हणताय की परवानगी नाही माझी, आम्ही काय करणार ना. आता देतो पण म्हणताय, देत पण नाही. आता माझी परिस्थिती अशी झाली की मला ते सगळ्यामुळं आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. आणि ह्या पद्धतीनं मानसिक त्रास माझा झाला. मध्यंतरी इतका मला टेन्शन आलं की मला जानेवारीत एक सौम्य अटॅक आले, माझी बायपास करायची वेळ आली. पण यांना काही ढम म्हणलं तर दर 4 दिवसानं भेटतोय, काही विषय नाही. आज करतो, उद्या करतो, उद्या पाठवतो, परवा पाठवतो, पुढच्या ऑफिसला पाठवतो, मंजुरीचं होईल, काय हे करू नका. आता मंजुरीचं कधी होणार, काय करायचं? काय नाव आहे अधिकाऱ्यांचं नाव काय? अध्यक्षांचं अधीक्षक अभियंता जयंत शिंदे साहेब. किती याचं काम आहे एस्टिमेट? नाही सगळ्या कामाचं नाही. आता केलेलं काम एक 50-60 लाखाचं असेल ते, त्याचा विषय. वर्क ऑर्डर 22ची. वर्क ऑर्डर कितीचे? वर्क ऑर्डर 26-27 कोटीची. काम किती झालं? नाही इरिगेशनचं काम आहे, शासन औषधानातलं काम आहे. वळण रस्ता नाही काम निम्म पूर्ण झालेले, पार्ट टाइम पार्शल पूर्ण झालेले. सगळं काय काम झालेलं नाही अजून. त्याचं भूसंपादन वगैरे आहे थोडंसं. नेमकं काय असू शकत? समजून घ्या की काय असेल. आता आम्ही समजून सांगणार नाही आता काय त्यांनाच माहिती ना ते काय करायचे. काय कदाचित सॅम्पल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं करून नसतं तसाही विषय. मला माहित नाही काय. मी 100 वेळा विचारलं की काय मला असं का करताय तुम्ही? नाही करतो की नाही करतो की. कामाचा विषय आता चाललाय. अलीकडचं म्हणजे सातारा तालुक्यातलं जे काम आहे त्याचं भूसंपादन राहिले, पलीकडचं सावरगड बाजूचे. अच्छा. आता तुम्ही जे कम्प्लीट केलेलं काम आहे त्याचं बिल तुमचं हे काम किती झालेलं आहे? त्याचं 60-61 लाखाच्या आसपास असेल. 60 लाख अमाऊंट झाली, पण लांबी किती? पर्सेंटेज किती? लांबी 5-300 वगैरे असे काहीतरी. 500-300. पण आता तिथे तुम्ही पुढचा पीस आहे. त्याचा पुढचा पीस आहे. पशीतला पीस आहे. साहेब आता तू मला हे जे मिक्स डिझाईन आमच्या कॉन्क्रीटचं असतं त्याचं त्यांनी मंजूर करून ते मान्यतेसाठी मान्यता देऊन क्वालिटी कंट्रोलला परत कळवायला पाहिजे. त्यावेळेस मला काम करायला परवानगी मिळते. ते त्यांनी 2 वर्ष झालं कळवलंच नाही. क्वालिटी कंट्रोलने जी मटेरियल टेस्टिंग करून रिपोर्ट पाठवलाय की मटेरियल ओके, त्यानंतर आम्ही काम करतो. ते ओकेला पण त्यांनी मान्यता, ठीक आहे बाबा तुम्ही मटेरियल पास केलेलं आहे, मी त्याला पण मान्यता देतो, ही त्यांना कळवायला लागतं. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल आम्हाला रिपोर्ट देतं की तुम्ही आता काम करा. आता अभियंता तेच लोकांची बदली झाली. पेमेंट झाले. 60-70 लाख रुपयाचं जे काम केले त्याची परवानगीला द्यायला पाहिजे ना त्यांनी. ती परवानगीच मिळत नाही, त्यामुळेच घोटाळा होतोय. जशी आता 1 वर्ष झालं
म्हणजे तुम्ही कामं केली परवानगी यायच्या अगोदर परवानगी मिळेल ह्याच्यावर केलंय का? पण काम केले म्हणजे काय फार मोठा गुन्हा केलेला नाही ना, सगळ्यांनी मिळून ते काम केलेलं आहे ना ते. आता परवानगी मिळायसाठी ह्यांच्याकडे आल्यानंतर ह्यांनी द्यायला पाहिजे ना ते, म्हणजे लगेच फॉरवर्ड करायला पाहिजे ना. ह्या कामाची मुदत कधी आहे? कधीपर्यंत आहे? मला मुदत आहे आता ते 30 जून पर्यंत आहे, पण मुदत मिळेल कारण अजून थोडस कामाचं भूसंपादन वगैरे, त्यामुळे मुदत वाढ मिळेल. भूसंपादन झालेलं नाही वगैरे. काम अजून चालू दिसली. काम चालू राहणार आहे अजून वर्ष 3 वर्ष. नक्की तक्रार त्यांनी रिपोर्ट करायला पाहिजे ना पुढचं मिक्सरीचं मंजूर झालेलं रिपोर्ट पुढे करायला पाहिजे ना. कोणी करावं? अधीक्षक अभियंत्यांनी पुढे द्यायला पाहिजे ना त्यांनी की बाबा माझ्याकडनं मान्यता आहे, पुढे काम चालू करा म्हणून. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये केले थोडं करायचंय ना मला, त्याचं दोन्ही पण व्हायला ना ते. त्याचं पेंडिंग आहे ठरवायचं वेगळं काय कारण आहे, कोण मुद्दाम वरून काय काय माहित नाही, राजकीय काय हात आहे? बहुतेक राजकीय काय नसावं. मग त्यांची काय इंटरेस्ट आहेत का अधिकाऱ्यांची काय? आता त्यांच्याच मला त्यांनी तर मला काय बोललेलेच नाहीत ना, ते पण बोलत नाही काय. असलं तर मला ते म्हटलं असेल किंवा नसेल, पण एखाद्या वेळेला नाराजी वाटायचं तर माझं जीवन मरणाचा विषय झाला, त्यांच्या नाराजीचा मी किती वेळ विचार करते. नाराज होणार म्हणून तर 1.5 वर्ष थांबलो ना. ते नाराज होणार बाबा आपल्याला काय, आता माझ्या नाकातोंडात पाणी शिरायला लागले ना, मी किती वेळ वाट बघणार त्यांची. ते नाराज होणार आपल्याला काम करायचं असाच विषय ना ते. या संदर्भात तुम्ही तुमच्या नेत्यांना माझ्या नेत्याचं काय कुठला विषय येत नाही. मग आपलं मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सरळ मार्गे कॉन्ट्रॅक्टर आहे. पण तुमच्याकडे लेबल शिवसैनिक म्हणून घेतच नाही ना मी कंत्राटदार म्हणून पत्रकार परिषद घेतोय. शिवसैनिक म्हणून कुठे घेतोय? पालकमंत्र्यांशी तिच्या म्हणण्यापेक्षा कंत्राटदाराला आली हा विषय महत्त्वाचा. महायुतीचा आहे हा विषय वेगळा आहे, शिवसैनिक आहे का तर आहे. महायुती सरकार जे आहे दोष आहे अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की मी 4.5-4.5 वर्ष येत आहे, मला वाटलं नाही तुम्हाला काय करायचं, मी काय करायचं त्यांना, मी देतो की करतो की, मी कुठं नाही म्हणते. असं करून जर 1.5 वर्ष गेलं असं त्याची मानसिक त्रासात रूपांतर झालं ना त्याचं. जिल्हा प्रमुख चंद्रशेखर होते त्याला 100% शासनाचं नुकसान होते का, तर भाऊवाड मला परत द्यायला लागेल ना. आज 1 वर्ष गेलं, 1 वर्षाचं काम जर मी जर पूर्ण केलं असतं तर मला 4-5 लाख रुपये शासनाला द्यायला लागतील ना. कॉस्टिंग वाढतं. कॉस्टिंग वाढली. 1,00,000% वाढते कॉस्टिंग, 1,00,000% वाढते. त्यांचं काय डोक्यात असेल त्याची त्यांना जबाबदारीच नाही ना. माते शेवटी तुम्ही सातबारा उपोषणाला बसणार. बसणार. तुमची शेवटची थांबवली आहे. हो, काय मला पर्यायच नाही काय करायला. या सर्व कामात तुम्ही शिंदे साहेब अभिषेक अभियंत्याचा कारभाराला थोड्याफार प्रमाणात कार्यकारी अभियंता त्यांनी सगळ्यांनी पूर्तता करायला पाहिजे. मी किती वेळा भेटलो तरी झालं नाही. हेच त्यांनी जानेवारी फेब्रुवारी जर केलं असतं, ऑक्टोबरला मंजूर केलं तर ही वेळ झाली नसते ना. आता पावसाळ्यात दिलं तर माझं काम तेवढं होऊ शकतं ना माझं. आता पाऊस पण थोडासा सुदैवानं लांबलाय किंवा काय लांबलाय, त्यामुळे माझं होऊ शकतं काम. ओके.